गेल्या काही दिवसांपासून इराण व इस्रायलचे युद्ध सुरू आहे। या युद्धाचा परिणाम आता गाव पातळीपर्यंत येऊन पोहोचल्याचे दिसत आहे। गेल्या 2 दिवसांपासून राहुरी येथे पेट्रोलचा तुटवडा जाणवत असून अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल शिल्लक नाही, तर ज्या पेट्रोल पंपावर पेट्रोल आहे तेथे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे दिसून आले। इस्रायल व इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून युद्ध सुरू आहे। या युद्धात मोठ्या प्रमाणावर हल्ले प्रतिहल्ले सुरू आहेत। युद्ध थांबण्याची चिन्हे काही दिसत नाहीत। या युद्धात अमेरिका, रशिया, चीन अशा अनेक देशांनी सहभाग घेतलाय। त्यामुळे आणखी 4 ते 5 आठवडे युद्ध सुरू राहणार असल्याचे काही तज्ञांचे मत आहे। त्या युद्धाचा परिणाम आता गाव पातळीपर्यंत येऊन पोहोचला आहे। राहुरी शहर व तालुक्यातील गेल्या 2 दिवसांपासून पेट्रोल व डिझेलचा तुटवडा जाणवत आहे। दिनांक 24 मार्च 2026 रोजी अनेक पंपावर पेट्रोल व डिझेल शिल्लक नव्हते। ज्या पंपावर शिल्लक आहे तेथे पेट्रोल भरण्यासाठी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे दिसून आले। प्रत्येक ग्राहक आपल्या वाहनाची टाकी फुल करून घेत होता। रात्री उशिरापर्यंत पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनांची गर्दी होती। सध्या तरी इंधनाचा तुटवडा नाही। सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत। नागरिकांनी संयम ठेवावा, अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन पेट्रोल पंप चालकांकडून करण्यात आले आहे। नाव सोपान बाळकृष्ण जसाळ, डीलर HPCL राहुरी। सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे माल सप्लाय कमी आहे, त्यामुळे पंपांवर गर्दी होत आहे आणि वरून सप्लाय सुधारण्याची शक्यता आहे। थोड्या दिवसात जसजसा पुरवठा सुरळीत होईल तसतशी परिस्थिती निवळत जाईल। तरी पण ग्राहकांनी कोणत्या प्रकारचं पॅनिक मोडमध्ये जाऊ नये आणि सर्वांनी सहकार्य करावे। टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी RR जाधव, राहुरी।